नमस्कार आचार्यजी. माझा प्रश्न असा आहे की भारतात एक प्रथा चालत आली आहे की लहान गावांमध्ये, खेड्यांमध्ये असं मानलं जातं की जोपर्यंत मुलांना मार बसत नाही, तोपर्यंत ते सुधारत नाहीत. जेव्हा लहान मुलं शाळेत जायला लागतात, तेव्हा शिक्षक त्यांना चुकल्यावर मारतात. समजा त्यांनी काही चूक केली, तर लगेच शिक्षा म्हणून मार मिळतो. आणि जेव्हा ती मुलं घरी येतात, तेव्हा पालक त्यांना ट्युशनला पाठवतात आणि ट्युशन शिक्षकाला सांगतात, त्याला मारा झोडा, पण शिकवा. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण त्याला शिकवाच. मला वाटतं हे सगळंच खूप चुकीचं आहे. हे माझ्यासोबतही झालंय आणि मी इतर लोकांसोबतही असं होताना पाहिलंय. मी थोडक्यात वाचलो, कारण मी अभ्यासात थोडाफार बरा होतो. पण तरीसुद्धा मलाही खूप वेळा मार बसलाय आणि सहन करावं लागलंय. आणि अगदी 2 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी घरी गेलो होतो, तर आई सांगत होती की शेजारी एक मुलगा एका मॅडमकडे शिकायला जातो. त्या मॅडमनं त्याला इतकं मारलं की 2 दिवस त्याच्या कानांना ऐकू येणं बंद झालं. तर ही जी समस्या आहे, याचं समाधान काय? आपण लोकांना कसं समजावू शकतो की मुलांना प्रेमाने समजावणं गरजेचं आहे, मारून नव्हे? सर्कसमध्ये प्राणी असतात ना, त्यांना मारूनच ट्रेन केलं जातं. जेवढेही प्रकार असतात ते सगळे फिजिकलच असतात. जरी त्यात मारण्याचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा पद्धत ही शारीरिकच वापरली जाते. इथपर्यंत की जे शोधपथकातील कुत्रे वगैरे असतात त्यांनाही शारीरिक पद्धतीनीच काही शिकवलं जातं. ही पद्धत प्राण्यांची आहे आणि प्राण्यांसोबत फक्त हीच पद्धत चालू शकते, कारण त्यांच्याकडे चेतना नसते. तो असं पण बोलत नाही की मी मन आहे, तो म्हणतो मी शरीर आहे. प्राणी असं नाही म्हणणार की मी मन देखील आहे. त्याची विचारांशी काही ओळख किंवा तादात्म्य राहत नाही. तो पूर्णपणे काय बनलेला असतो? शरीर. आणि जेव्हा कोणी फक्त शरीर बनून राहतो, तेव्हा त्याला अशा प्रकारे शिकवलं जातं जसं सर्कशीत प्राण्यांना शिकवलं जातं. रिंगमास्टर काय घेऊन उभा असतो? काठी किंवा चाबूक वगैरे घेऊन उभा असतो. त्याला शिकवणं असंही म्हणता येणार नाही. ती शिक्षण प्रक्रिया नसते. ती एक प्रकारची सवयीची घडवण, एक प्रकारची कंडिशनिंग असते. माणूस सगळ्यात आधी प्राणी बनू नये, यासाठी आधी प्रयत्न करावा लागेल. कारण जर तो प्राणीच बनला तर मग त्याच्यावर फिजिकल पद्धतीच लागू होतील. आपली ही सगळी तुरुंग म्हणजे काय आहेत? फिजिकल बंदीच ना. फिजिकल म्हणजे शारीरिक शिक्षा, जेल म्हणजे दुसरं काही नाही. शरीराला कैद करणं, मग त्याच शरीराकडून चक्की फिरवून घेणं, काम करवून घेणं. तो शारीरिक मार्ग म्हणूनच अवलंबावा लागतो, कारण आता चेतनेचा मार्ग तुमच्यावर चालत नाहीये. तुम्ही पूर्णपणे काय झाला आहात? शरीर. मग तुम्हाला आता शरीराच्या माध्यमातूनच समजावलं जाऊ शकतं. ज्याला शब्दांनी समजावून सांगता येतं, ऐकून गोष्टी समजतात, डोळ्यांनी दाखवून समजावता येतं, त्याला तुरुंगात टाकायची गरज नसते. तुरुंगात त्यालाच पाठवलं जातं ज्याला आता डोळ्यांनी आणि कानांनी समजावता येत नाही. हाच सिद्धांत आहे. व्यवहारात थोडंफार वरखाली होत राहतं, पण मूळ गोष्ट हीच आहे की या माणसाला इथून आणि इथून समजावता येत नाही. हा माणूस आता काय झालेला आहे? तर मग याच्यावर काही शारीरिक उपायच करावा लागेल. शारीरिक उपाय त्यांच्यासाठी असतो ज्यांची चेतना अगदीच कमी असते. मग तो तुरुंगातला कैदी असो किंवा सर्कशीतला प्राणी. एक मूल जन्माला येतं तेव्हा त्याची जाणीव केवढी असते? खूपच कमी असते. म्हणून प्रयत्न हा असायला हवा की त्याला जागं केलं जावं. जर तो जागा झाला नाही तर मग तो कधी तुरुंगातल्या कैद्यासारखं आयुष्य जगेल, नाहीतर कधी सर्कशीतल्या प्राण्यासारखं. आणि मग रिंगमास्टरचा चाबूक त्याच्यावर पडेल. आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलाच्या मनात शरीरभाव मुळीच रुजू देऊ नये. एकदा का शरीरभाव रुजला की मग शरीराशी संबंधित गोष्टीच चालतील. तो म्हणतोय मी देह आहे, मग मी काय करतो?
जेव्हा मनात येतं तेव्हा खातो, झोप येते तेव्हा झोपतो, मनात आलं की उड्या मारतो, ओरडतो, आणि मनाला जे वाटतं ते सगळं देहातून घडतं. झोप लागली तर तिथे पडतो, म्हणजे तो पूर्णपणे देहच झाला ना. आणि एकदा का तो फक्त देह झाला तर मग तो प्राणीच झाला, कारण केवळ देह असलेला म्हणजे प्राणीच. तर मग त्याच्यावर शरीर शक्तीचा, मारहाणीचा मार्गच काम करेल. आता याचा दुसरा पैलू आहे. अगदी याच्या उलट बाजूवर पण येऊ तर सगळ्यात आधी आईवडिलांनी हे करायला हवं की मुलगा असा व्हावा की त्याला ऐकूनच गोष्टी समजतील. गौतम बुद्धांचे घोडे आठवतात? एक घोडा असतो, त्याला चाबूक मारावाच लागतो. जर चाबूक मारला तरच तो चालायला लागतो. एक घोडा असतो ज्याला समोर चाबूक दाखवावा लागतो. नुसता चाबूक दाखवला की तो चालायला लागतो. आणि एक असतो ज्याला फक्त इशारा केला तरी तो लगेच चालू लागतो. देहाचा दंड कुठल्या घोड्याला मिळाला असेल? जे लोक मार खाल्ल्याशिवाय सरळ होत नाहीत, त्यांच्यासारखं तुमचं मूळ होऊ देऊ नका. असा घोडा बनू देऊ नका की जो फक्त मार खाल्ल्यावरच चालायला लागतो. कारण जर तुम्ही त्याला वेळेवर वठणीवर आणलं नाही तर समाज आणि कायदा त्याला धडा शिकवतील. तुम्ही म्हणाल की मी कधीच माझ्या मुलाला मारलं नाही, पण जर तो बिघडलेला असेल तर पुढे जाऊन गुन्हेगार बनेल, आणि गुन्हेगार झाला की जेलमध्ये जाईल. मग कायदा त्याला चोपेल. लक्षात येत आहे का? तर इथे मुद्दा हा नाहीये की मुलांना मारणं योग्य आहे की नाही. तो तर नंतरचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की मूल कोणत्या दारातून ऐकतंय? या दारातून की त्या दारातून? जो या दारातून ऐकतो तो माणूस, आणि जो त्या दारातून ऐकतो तो प्राणी. मूल अशा अवस्थेत का आलं की तोंडाने काही बोललं तरी ते कानावर गेल्यावर त्याचा काही परिणामच होत नाही? मूल अशा स्थितीत आलंच कसं? कोणी आणलं त्याला इथवर? आईबाबांनीच आणलं असेल ना. 3दा त्याला सांगितलं, नुन्नू ऐक, नुन्नू ऐक, नुन्नू ऐक, पण तो काहीच ऐकत नव्हता. मग शेवटी आईने रागात येऊन एक चापट मारली. ती चापट म्हणजे आधी 3दा सांगितलेलं ऐक 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 असं, पण त्याने दुर्लक्ष केलं म्हणून मग चापट मारली. मूल अशा अवस्थेत आलं कारण त्याच्या कानावर पडलेल्या गोष्टींचं त्याला काही महत्त्व वाटत नाही. सगळ्यात आधी याचं उत्तर हवं. मुलांचं संगोपन असं केलेलं असावं की त्याने फक्त डोळ्याच्या इशाऱ्यावर किंवा बोलण्यानेच ऐकायला हवं. मग मारण्याची गरजच उरणार नाही. आणि आपला उदारमत्वात कितीही सांगत राहो की मुलांवर हात उचलणं चुकीचं आहे, पण साहेब, जर तुम्ही खोडकरपणा करत राहिलात तर आईबाबा भले हात न उचलत, आयुष्य मात्र नक्कीच तुम्हाला धडा शिकवेल. आईबाबा कदाचित मारणार नाहीत, पण आयुष्य मात्र नक्कीच मार देईल. चेतना कमी पातळीची असेल तर मार खाण्यापासून तुम्ही वाचू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कमी पातळीच्या चेतनेतच अडकू देऊ नये. त्याचं पालनपोषण ज्ञानाच्या मार्गावर व्हावं. जो ज्ञानाच्या मार्गावर चालत नाही तो मार खाणारच, कारण तो काय बनलाय? फक्त शरीर. इंद्रियांवर परिणाम करायचा असेल तर काय करावं लागतं? काहीतरी बोलावं लागतं. पण जर शरीरावरच परिणाम करायचा असेल तर काय करावं लागतं? थोबाडीत मारावी लागेल ना. मी असं म्हणत नाहीये की चापट मारणं बरोबर आहे. मी फक्त जीवनाचा एक नियम सांगतोय. एखादा माणूस प्राणी बनला तर त्याला बोलून कसं समजावणार? बोलून समजावणार? जर बोलून समजावता आलं असतं तर जगात कुठे शस्त्रांची गरज भासली नसती. ज्यांना आता शस्त्रांनी समजावावं लागतं त्यांच्याकडे डोळे कान नाहीत का? डोळे कान तर त्यांच्याकडेही आहेत, पण ते डोळ्यांनी पाहायला आणि कानांनी ऐकायला तर तयारच नाहीत. आणि जेव्हा माणूस डोळ्यांनी पाहायला आणि कानांनी ऐकायला तयार राहत नाही तेव्हा मग त्याच्यावर शस्त्रांचा वापर होतो. मुलावर अशी वेळ का येऊ देता की तो डोळ्यांनी पाहणं आणि कानांनी ऐकणं थांबवेल? याचं शिक्षण मिळालंच नाही. तो खाली लोळत पडला आहे, काही घाण करत आहे, आणि तुम्ही त्याला सांगतच आहात की काय करत आहेस, पण तो काही ऐकतच नाहीये. मग एक चापट मारली तर सगळं ऐकलं त्याने, सरळ जाऊन बसला.
असं केल्यावर तुम्ही त्याला प्राणीच बनवलं ना. आता तो पोलिसांचा लॅब्राडोर झालाय. कितीही सांगितलं तरी काही ऐकत नाही. पण एक चापट बसली की लगेच ऐकायला लागतो. यात मुलाचं काही चुकत नाही. चूक त्याच्या संगोपनाची आहे. घरात तो आईकडे पाहत असेल जी शरीर बनून फिरते, तो वडिलांकडे पाहत असेल तेही शरीर बनून फिरतात, मग मुलगाही शरीरच बनतो. बुद्धाचा तिसरा घोडा बनवायचा आहे मुलाला, पहिला नाही. जोपर्यंत त्याला चाबकाने मारलं नाही तोपर्यंत तो हल्लाच नाही. आणि बुद्धाचा जो तिसरा घोडा आहे ना, तो आता घोडा राहिलेलाच नाही. तो माणसाहूनही श्रेष्ठ झाला आहे, कारण तो आता अगदी सूक्ष्म इशाऱ्यावर चालतो. तुम्ही म्हणालात याच्या दुसऱ्या बाजूविषयी बोलावं. माहितीये का दुसरी बाजू काय असते? कदाचित तुम्ही खूप मोठे ज्ञानी आहात. पण जर एखादा प्राणी तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला शरीरासारखंच पाहिल ना. तुम्ही स्वतःला शरीर म्हणून नाही पाहिलं तरी प्राणी तुम्हाला कसं पाहणार? शरीर म्हणूनच पाहणार. त्यामुळे एक छोटीशी शक्यता अशीही असते की मुलांना मार खावा लागतोय, कारण आई वडील फक्त देह आहेत. त्यांना मुलांना समजावण्याचा दुसरा काही मार्गच माहीत नाही. एक कुत्रा आहे, तुम्ही त्याच्या एरियात घुसताय आणि कुत्र्याला नकोय की तुम्ही त्याच्या एरियात यावं. मग कुत्रा काय करेल? तुम्हाला गाणी गाऊन समजावेल का? तुम्ही घुसतच आहात त्याच्या जागेत. मग तो काय करेल? भुंकणार आणि कदाचित चावणारही. तर असंही होऊ शकतं की आई वडील पण अगदी कुत्र्यासारखे झाले असतील. जेव्हा त्यांना मुलाशी काही बोलायचं असतं तेव्हा त्यांना बोलण्याचा दुसरा काही मार्गच माहीत नसतो. ते सरळ जाऊन चावतात. दासाला तुमच्याशी बोलायचं असेल तर तो कसा बोलेल? चावूनच ना. दुसरं काय करणार तो? आधी कानात गुणगुण करेल थोडं. हाकलून दिलं तर चावा घेईल. मुद्दा दोन्ही बाजूंना लागू होतो. बरेच पालक सुद्धा असेच असतात. मी पाहिल्या आहेत अशा आया, लहान मूल आहे, अजून बोलायला शिकलेलं नाही. ते रडतंय, आई काहीतरी काम करत आहे. पहिल्यांदा आली, मूल रडत होतं, पाणी दिलं. दुसऱ्यांदा आली, रडतच होतं, दूध दिलं. तिसऱ्यांदा आली, रडतच होतं, कपडे बदलले. चौथ्यांदा आली, रडतच होतं, सुसू करवलं. पाचव्यांदा ते पुन्हा रडलं. एक लगावली. आईला कळत नाहीये की आता ह्याच्याशी कसं बोलावं. आईकडे जर समजून घेण्याची क्षमता असती तर मुलाच्या मूळ समस्येचं काहीतरी समाधान केलं असतं. पण मूल बोलू शकत नाही आणि आईला समजत नाहीये. म्हणून ती कधी त्याला पाणी देते, कधी सुसू करायला लावते. पण समस्या काही वेगळीच असते. कदाचित त्याच्या पोटात दुखत असेल, पोटदुखीमुळे तो रडतोय. पण आई स्वतः अडाणी आहे, तिला काही समजत नाहीये. ज्याला काही समजत नाहीये त्यालाच प्राणी म्हणतात ना. आईला काही समजत नाहीये की चिडलीये, गोंधळलीये आणि शेवटी जाऊन त्याला एक चापट मारते. मग तो म्हणतो की पोटदुखीपेक्षा तर जास्त गाल दुखतोय आता आणि शांत बसतो. म्हणजे जिथे कुठेही पशुता असेल तिथे बलप्रयोग होणारच. प्राणी एकमेकांमध्ये वाद घालतात तेव्हा ते काय करतात? पंचायत भरवतात का? ते काय करतात? ज्याने ज्याला जास्त फटकावलं तोच जिंकला. न्याय कोणाच्या बाजूने आहे? तर जो बलवान आहे त्याच्याच. प्राण्यांमध्ये तर हेच चालतं ना. यालाच आपण म्हणतो द लॉ ऑफ द जंगल, म्हणजे जंगलराज. जिसकी लाठी उसकी भैंस, यालाच तर म्हणतात. प्राण्यांमध्ये असं नसतं की बोलणं होईल, गोष्ट समजून घेतली जाईल. तिथे फक्त ज्याची देहावर जास्त पकड असेल तोच जिंकतो. प्राणी म्हणजे तो जो फक्त शरीराच्या आधारे वागतो त्यालाच प्राणी म्हणतात. फक्त शरीर होऊन लहान मुलंही चालू शकतात आणि आईबाबाही शरीरासोबत चालू शकतात. ज्याची जाणीव अजून जागृत झाली नाही, ज्याने चांगल्या पुस्तकांचा अभ्यास केला नाही, ज्याने विचारपूर्वक चर्चा केली नाही, जो फक्त टुकार गोष्टीच वाचत आणि बघत राहिला पुस्तकांमध्ये किंवा टीव्हीवर, तो माणूस सुद्धा प्राणी बनतो. अशा घरांमध्ये मग सगळ्या प्रकारची मारहाण सुरू होते. आईने बाबांना चापट मारली, बाबांनी मुलाला मारलं.
कोणत्या ना कोणत्या खोलीतून काहीतरी वाजण्याचा आवाज येतोच. वीज गेली तरी एक म्युझिक सिस्टीम बंद होत नाही. एकामागोमाग एक बीट सुरू राहतात. कोणी ना कोणी वाजतच राहतं. ही गोष्ट अशी होती. नवरा बायको दोघंही एकमेकांना म्हणत होते की गाडी तू चालव. नाही, गाडी तू चालव. कारण जो गाडी चालवत असतो त्याचे हात स्टिअरिंगला बांधले जातात. आणि जेव्हा त्यांनी चांगली स्पीड घेतली की मग धडाधड मारायला सुरुवात केली. दोघं म्हणत होते ना, तू चालव, नाही तू चालव. जो चालवेल तोच मार खाईल. त्यांनी मग ठरवलं असेल की आता ऑटो ट्रान्समिशनवाली गाडी घेऊया. कमीत कमी गिअरचं काम करणारा हात तरी मोकळा राहील. आता गिअर बदलायचं नाही, हा हात मोकळा झालाय. असंच थोडी इतकी अपघात होतात. देश सुद्धा एकमेकांवर चप्पल फेकणं आणि हातापाई करणं हेच तर करतात. तीच गोष्ट जेव्हा जास्त वाढते तेव्हा तिला मिसाईल म्हणतात. आधी ती गोष्ट तलवार म्हणून ओळखली जायची. त्याआधी ती मल्लयुद्ध वगैरे असं काही असेल. हँड टू हँड कॉम्बॅट. हे देश जर थोडीशी जाणीव ठेवत असते आणि आपसात संवाद साधू शकले असते तर मिसाईल चालवण्याची वेळ आली असती का? म्हणजे काय तर जेव्हा जाणीवपूर्वक मार्ग अपयशी ठरतात तेव्हाच शारीरिक मार्ग वापरावे लागतात. आणि जाणीवपूर्वक मार्ग अपयशी का ठरतात? कारण जाणीवेचा सरावच केला गेलेला नसतो. आपण घरात पाहतो ना, एकमेकांना मारहाण करणे. हाच प्रकार मग रशिया आणि अमेरिकेच्या कोल्ड वॉरमध्ये दिसून येतो.